अंगात एक वडी गेली नाही तुकाराम महाराज आपल्याला सांगतात एवढे मोठे विठ्ठल विठ्ठल संपत्ती असताना या रावणाच्या सोबत काय गेलं सांगताना महाराज म्हणतात सांगत ते कवडी गेली नाही, एक फुटकी कवडी सुद्धा रावणाच्या बरोबर जाऊ शकले नाही. हा विचार लक्षात घ्या. आता एवढी संपत्ती असताना त्या रावणाच्या बरोबर फुटकी कवडी जात नाही. आपल्याजवळ फुटकी कवडी सुद्धा नसताना आपल्या सोबत काय यायचे सांगा ना मला, काही येत नाही. संपत्तीला भाग्य जरी मनुष्य समजत असला आणि कितीही पैसा माणसाने जमा केलेला असला तरी पैसा म्हणजे भाग्य, ते भाग्य टिकणार आहे असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही बरं का. पैशाचं भाग्य टिकत नाही म्हणून संत महात्मे पैशाला भाग्य म्हणत नाहीत. बायका पोराच्या बद्दल विचार करत असताना एखाद्याला चांगली गुणवान बायको प्राप्त झाली, मनुष्य म्हणतो माझं भाग्य चांगलं होतं म्हणून बायको चांगली मिळाली. बरोबरच आहे. भाग्य चांगलं असावं तेव्हा भार्या चांगली मिळते, भाग्य चांगलं असावं तेव्हा मुलगा चांगला होतो. हे व्यवहाराच्या दृष्टीनं जरी झालं तरी खऱ्या अर्थाने विचार करायला गेलो तर चांगली बायको चांगला मुलगा भाग्याचा आहे का याचा जर विचार करायचा झाला तर शास्त्रामध्ये फार छान चिंतन याच्याबद्दल पाहायला सापडतात बरं का. भागवतामध्ये त्या वेद राजाच्या बद्दलचं चरित्र. वेनाचा बाप होता अंगराजा. अंगराजाच्या पोटी जन्माला आलेला वेन दुष्ट निघाला आणि मुलगा दुष्ट निघाल्याच्या नंतर बापाला वाईट वाटलं. वाईट वाटलेल्या अवस्थेत बोलत असताना बापाला सांगितलं माझं भाग्य चांगलं नाही म्हणून माझ्या पोटी दुष्ट मुलगा जन्माला आला असं बोलला सुरुवातीला बरं का. नंतर म्हणायला लागला माणसाला मुलगा होणं चांगलं, माणसाला मुलगा न होणं चांगलं नाही, माणसाला मुलगा झाला पाहिजे. माणसाला मुलगा झाला पाहिजे तो सुद्धा चांगला निघाला पाहिजे तर भाग्य म्हणावं हे त्यानं पहिल्यांदा सांगितलं. नंतर बोलायला लागला तसं नाही म्हणला, माणसाला मुलगा व्हावा, झालेला मुलगा चांगला नसावा, वाईटच व्हावा तर भाग्य असं माझं म्हणणं आहे असं त्यानं सांगितलं. आता वाईट मुलाला भाग्य कसं म्हणावं आणि चांगल्या मुलाला भाग्य नाही कसं म्हणावं याच्याबद्दल त्यानं सांगितलं. पोरगण बायको चांगली असतील तर त्यांच्यामध्ये आसक्त होऊन मनुष्य घरातच राहतो, घराच्या बाहेर जाऊन परमार्थ करत नाही. आणि मुलगा आणि बायको जर चांगली नसतील मनुष्याला वैराग्य होतं आणि संसाराचा त्याग करून मनुष्य देवाच्या भेटीला निघून जातो. घरातच अडकून राहणं भाग्याचं आहे का घराच्या बाहेर पडून परमसुखाचा असलेला परमात्मा प्राप्त करून घेणं भाग्याचं आहे. संसारात किती दिवस राहिलं तरी सुख मिळत नाही आणि परमात्म्याच्या भेटीकरता प्रयत्न केला की सुखाला काही कमी पडत नाही. हा विचार लक्षात घ्या. संसारात सुख नाही, परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे. मग संसारातच गुंतून पडायला उपयोगी पडणारे चांगली बायको असली की मनुष्य संसारातच गुंतून पडणार, चांगला मुलगा असला की मनुष्य घरातच राहणार, कधी परमार्थाचा विचार त्याच्या मनामध्ये येणार नाही. असं असल्यामुळे चांगला मुलगा चांगला नाही असं त्याचं म्हणणं आहे बरं का. मला विचार सांगा, चांगल्या मुलाला कोणी चांगला म्हणतो आणि वाईट मुलाला कोणी चांगला म्हणतो याचा अर्थ मुलगा भाग्याचा आहे याच्याबद्दल आपल्याला नक्की काही सांगता येतं का सांगा. बायको भाग्याची याच्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. मुलगा भाग्याचा नक्की सांगता येत नाही. हा त्याच्यानंतर नवरा भाग्याचा नक्की काही सांगता येत